आनंदाच्या कोटी साठविल्या किंवा साठविले आम्हा पोटी प्रेमे झालेला प्रवाहो किंवा प्रेम झालेला प्रवाहो नामो गलवलाहो अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण प्रेमे चालेला प्रवाहो नामो गलवलाहो धडे आहे क्या परत्र तुका म्हणे समतेर प्रेमे चालेला प्रवाहो नामो गलवलाहो विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजं सांद्रणीलाम्बुदाभं जगननिहितपालिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कञ्जनं कञ्जनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गा कुरु प्रथमा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रे जननी देवाची ज्यांचे गावे केला वास त्यास नसावे उदास मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करे दंडवत किंवा शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष दादो दास पायंत सोनो पंत तथा कुनिजनतया मामासी बोलती नामे शंकर शंकरा शुभकरा निसंगतो संगती पुण्यश्लोकिता पुण्यनगरिता मोती करा शुभतो ऐशा संतवरा शुभकरा दांडे करा वंदितो सेवेला सेवक दारो
चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आनंदाच्या कोटी साठविल्या किंवा साठविले आम्हा पोटी. प्रेमे चालिला प्रवाहू नामो गलवलाहू. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण असणारे देहुते सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा आणि पाठातला आदवैपर प्रकरणातील अभंग आहे आणि हाच अभंग नामपरई प्रकरणामध्ये आहे. अभंग जगद्गुरु तुकोबारांचा आहे. अभंग सर्वांना ज्ञात आहे. अभंग सर्वांना परिचयाचा आहे. अभंगाचा जर त्रुत शब्दशः भाव पाहिला तर अतिशय सोपा आहे. आनंदाच्या कोटी. महाराज म्हणतात आमच्या पोटामध्ये कोट्यावधी आनंद साठवलेला आहे. कारण हरिप्रेमाचा प्रवास सारखा चालू आहे. या मंत्राचा खंड जप केल्याचा परिणाम आम्हाला तो आनंद प्राप्त झालेला आहे. जो आनंद प्राप्त झालेला आहे तो आनंद इहलोकात आहे आणि परलोकात आहे. 2 खड्यात, एक अलीकडची आणि दुसरी पलीकडची. अलीकडच्या तीराच्या माणसाला पलीकडच्या तीराला जायचंय. पलीकडच्या तीराला काय आहे? पहिलं उभा दाता कटीकर ठेवणी. ज्याची दृष्टी समय चरण समय आणि समय विशेषण ज्याच्या बाबतीत लागू आहे तो परमात्मा पहिल्या तीराला आहे. पण जाण्याकरता राम आणि कृष्ण ही पर्याय आहे. विठ्ठल असा या अभंगाचा शब्दशः भाव मी आपल्या समोर मांडलेला आहे. कीर्तनाला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिचय देणं गरजेचं आहे. तो असा चालू असलेला भव्य संगीतमय श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ व ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह समस्त ग्रामस्थ मंडळी, नवयुवक, तरुण मित्र मंडळी व समस्त भजनी मंडळी बह्याणे यांच्याद्वारा अतिशय थाटामाटामध्ये हा उत्सव चालू आहे. आणि या उत्सवामध्ये ज्यांचे आशीर्वाद आहेत ते परमश्रद्धेय परमादरणीय सद्गुरु शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल महाराज उर्फ मोठे संत कृष्णाजी माऊली, श्री ब्रह्मलीन दगाजी महाराज बापू आणि हिम्मत महाराज कुवेकर आणि 108 महंत संत तारादासजी बापू आणि त्याचबरोबर श्री हरिभक्ती परायण मधुकरजी महाराज वडगावकर यांच्या कुशल अशा मार्गदर्शनानं हा उत्सव या ठिकाणी चालू आहे. आणि या उत्सवातील हे पहिल्याच दिवसाचं कीर्तन पुष्प सेवा माझ्या वाट्याला माऊलीने मला विनंती केली, फोन केला आणि सांगितले. मी खरं म्हणजे माऊली मला दरवर्षी फोन करतात, परंतु मी कीर्तन नाही म्हणतो. त्याचं कारण असं आहे, उद्यापासून आळंदीला स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज संस्थेचे अध्यापक श्री विठ्ठल महाराज घुले बाबांची पुण्यतिथी असते आणि ती पुण्यतिथी 5 दिवस ज्ञानदर्शन धर्मशाळेत चालते. त्या पुण्यतिथीतला मी एक सहकारी आहे आणि म्हणून मला येणं शक्य होत नाही. म्हणून मी पहिलाच दिवस निवडला. सकाळी पोहोचेल मी आळंदीला. आणि तरी सुद्धा पहिल्या दिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे संगीत विशारद अलंकार 7 दिवस ज्यांच्याद्वारा आपण सर्व कथेमध्येही भजन श्रवण करणार आणि कीर्तनामध्ये सुद्धा आपण सर्वजण प्रमाणाचा आनंद घेणार आहेत. असे महाराष्ट्रामध्ये ज्यांचा नावलौकिक असणारे आमचे गानपोखेळ आम्ही ज्यांना समजतो ते श्री हरिभक्तीपरायण निळोबा महाराज सूर्यवंशी या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचबरोबर श्री हरिभक्तीपरायण संगीत विशारद आमचे प्रकाशजी दादा निफाडकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर श्री हरिभक्तीपरायण मृदंग विशारद मृदंग अलंकार आमचे सचिन महाराज आहेत. फोटो प्रमाण गोकुळ महाराज आहेत, रवी महाराज आहेत, खाली संतोष महाराज आहेत, रवींद्रजी महाराज आहेत, नारायण महाराज आहेत. सगळीच महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. हार्मोनियम वाजवणारे महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. या सगळ्या महाराज मंडळीच्या उपस्थितीमध्ये हा उत्सव या ठिकाणी साजरा होतोय. आणि या उत्सवामध्ये
आपण भागवत कथेचे श्रवण या ठिकाणी करत आहात. खरं म्हणजे आज पहिलाच दिवस आहे, पण असं वाटतंय सप्ताह सुरू होऊन एक 2-4 दिवस झाले असले पाहिजे. त्याचं कारण वातावरण निर्माण करण्याकरता लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेव ब्रह्मरस आवडीने या दृष्टिकोनातून भगवंताची साधना भगवंताला रुजू आपल्याला करायची आहे. आणि म्हणून सेवेकरता मी जो अभंग निवडला तो अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या आनंदाची अभिव्यक्ती व्यक्त करतायत. आनंद ज्या साधनाद्वारा प्राप्त होतो ती साधन सामुग्री जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये दर्शवतात. आपण जर या कलियुगाचा विचार केला तर या कलियुगामध्ये प्रत्येक मनुष्याला आनंद हवा. तो ज्या साधनाने मिळतो माणूस ती साधना करत नाही, आणि ज्या साधनेनं आनंद प्राप्त होत नाही माणूस ती साधना केल्याशिवाय राहत नाही. दोन्हीचं उत्तर देतो. भगवंताच्या नामचिंतनाने आनंद मिळतो हे किती लोकांना कळलं. असा जर कोणी कोणाला प्रश्न विचारला तर जे 7 दिवस काल्यापर्यंत कीर्तनाला येतील त्यांनाच कळतं की देवाच्या चिंतनाने काय मिळतो, आनंद मिळतो. पण एक उत्तर निश्चित करावं लागेल. मग देवाच्या चिंतनाने जो आनंद मिळतो तो कसा असतो, अजून काय कोणाला सांगता आला? याचं वर्णन ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत केलं. आमोचे करवे गोठी ते धाने जिणोहे वाघ सृष्टी आमुती देखावे दिठी ते दिठी जिणोहे. माऊली म्हणतात सामान्य माणसाचा अनुभव सामान्य आहे, विशेष माणसाचा अनुभव विशेष आहे. आणि सामान्यातला सामान्य, गरीबातला गरीब, फाटक्या कपड्याचा मळक्या कपड्याचा वारकरी असू द्या, पण मुखामध्ये जर राम आणि कृष्णाचं जर चिंतन करत असेल तर टाटा बिर्लापेक्षा श्रेष्ठ आनंद आमच्या वारकऱ्याचा असेल हे प्रत्येकाला मान्य करावं. फक्त एक आहे, वारकऱ्याचा जो आनंद आहे तो व्यक्त होत नाही. आणि थोडस धाडसानं माफी मागून बोलू का, व्यक्त होतो तो वारकरीच नाही. दोन्हीचा फरक सांग. आळंदी ते पंढरी पायी चाललेला वारकरी असं कधीच म्हणत नाही आम्ही पायी चाललो, आम्हाला थकवा आला. फक्त त्याच्या मनात एकच ओढ असते. काय ओढ असते? कै एकदा देखीन माझा माय बापू, घटिका मोठे दिवस लेखी धरोनिया माप. दुसरं डोक्यात काही नसतं. पण हे सोडून जर यदा कदाचित दुसऱ्या यात्रेला गेला, दुसऱ्या म्हणजे कोणत्या, रामेश्वरला गेला, द्वारकेला गेला, सगळ्या यात्रा विसरून जातो. पण केदारनाथाला गेल्यावर विसरत नाही. का विसरत नाही? कारण सगळ्या यात्रा जमिनीवर आहेत. नाही कळलं वाटतं अजून तुम्हाला? सगळ्या यात्रा कशावर आहेत? आणि एकच केदारनाथाची यात्रा अशी आहे, ती कशी आहे? वरती आहे. म्हणजे त्याला आपण बद्री आणि केदार म्हणतो. मग आता काही काही माणसं म्हणतात अहो आम्ही 100 माणसं गेलो होतो, गौरीकुंडापर्यंत पोहोचलो, तिथून 50 लोकांना घोडे केले, 50 जण पायी चालले, पायी चाललेल्यातले 25 जण थकले, त्यांनी पुढे गेल्यावर पुन्हा 25 घोडे केले, पुन्हा किती राहिले? 25. त्या 25 मध्ये काही म्हणतात आम्ही 9 किलोमीटर चाललो आणि सगळे चालून चालून थकले. प्रत्येकानं कोणी घोडा कर, कोणी खेचर कर, कोणी ते डोली कर, कोणी पिट्टू कर, शेवटी एक जण राहतो. तो खालपासून ते वरपर्यंत पायी जातो आणि वरपासून ते खालपर्यंत पायी येतो आणि पायी आल्यावर गावात सगळ्या लोकांना जेवण ठेवतो, भेटणाऱ्याला सांगतो 100 लोक होते पण पठ्ठ्या चालत गेला आणि चालत आला, अनुभव सांगितला 0 झाला. हे सांगायचं नाही ना, तुम्ही केलेली साधना सांगायची. म्हणजे माझं म्हणणं असं आहे, 99 लोकांना मी चुकवलं, मी एकटा हुशार आहे म्हणजे हा शहाणपणाचं लक्षण आहे का गाढवपणाचं लक्षण? अरे मी हे कशा करता बोललो, आम्ही पंढरीचे वारकरी आहेत हे म्हणण्यापेक्षा होय होय वारकरी पाहे पाहे हे बोलणं ठीक आहे, पण अनुभवाच्या द्वारा जर बोलायचं झालं तर ज्याच्या त्याच्या बाबतीत मर्यादित आहे. ज्ञानोबांनी तेच वर्णन केलं. आमुचे करवे गोष्टी ते झालेत वाघ सृष्टी आमुती देखावे दिठी ते दिठी जिणोहे. अरे सामान्यातला सामान्य मनुष्य आहे, गरीबातला गरीब आहे, पण अनुभव सगळ्याचा सारखा असेल असं नाही. सोपं उत्तर देतो. पाणी पिण्याकरता सगळेच माणसं तांब्यात पाणी घेतात आणि पाणी पितात. फक्त एवढंच आहे, सगळ्यांनाच पाणी सारखं लागतं असं
काय हुशार आहे तुम्ही. काहीला पाणी अंगात आणतं, काहीला पाणी संध्याकाळी 4:30 नंतर रस्त्यावर उभा राहू देत नाही. नाही कळलं वाटतं अजून. पाण्याचे फरक सांगितले. काहीच पाणी तांब्यात आहे, काहीच पाणी बाटलीत आहे. नाही कळलं. विठाल विठाल. तांब्यातलं पाणी वेगळं, बरोबर ना. भांड्यातलं पाणी, बाटलीतलं पाणी. बाटलीचं झाकण आहे तोपर्यंत ठीक आहे. झाकण उघडल्यावर जसं हे थांबत नाही. कोण? नाही नाही, पाण्यावाला थांबत नाही. आपण बाटलीवाला नाही म्हणायचं. मी हे दोन वर्णन करताना हे करता केले. अनुभव ज्याच्या त्याच्या बाबतीत मर्यादित आहे. हे बघा, काहीला पाणी पिऊन उन्हातून थकून आल्यानंतर थंडगार पाणी पिलं, पोट शांत होतं आणि तो असा निवांत झोपतो. काही काही माणसं थंडगार झाल्यावर पाणी पितात. नाही कळलं. दोन्हीचे उत्तर तिथंच आहे. ज्याच्या त्या. हे बघा, बिडी पिण्याचा अनुभव सिगरेट पिणाराला कसं आहे? पिलंच नाही तर काय माहिती. एकही पुढचं सांगतो. ज्यानं सिगरेट मध्ये गांजा टाकून प्याला त्याला तुम्ही म्हणाल इतकं तुम्हाला कसं म्हणजे बरेच प्रश्न आहेत लोकांच्या मनात असे. मी कधी बिडी पेलो नाही, कधी सिगरेट पेलो नाही, मला हे माहीत नाही. पण पिणारी माणसं सांगतात सिगरेट पिणं वेगळं आणि त्याच्यात गांजा भरून सिगरेट पिणं. हा अनुभव कोणाला आहे? ज्यानं पिलं. पण उत्तर तो इथं एकच आहे. अनुभव काय? कोणाला अनुभव झुलायला लावतो आणि कोणाला झुलवतो. ज्याच्या त्याच्या बाबतीत आहे. प्रपंचातला अनुभव जर तुम्ही विचारला तर सगळ्याचा सारखाच आहे. मी सांगायची गरज नाही. कबीरदास महाराजांनी फार छान वर्णन केलं. जो देखे जो देखे सो दुखे या बाबा सुखे या कोई नहीं रे राजा दुखिया
पा सगळी. याच्याकरता गीतेतला श्लोक सांगतो नामदेव महाराज. सुख दुःखी समे कृत्वा लाभा लाभो जया देव ततो विद्याजेश्व योगम पापमोक्षसी आणि तेव्हा सुखम लोकमिमं प्राप्ये. याच्यावरच्या वया वाचा ना. जय गावेचा चंद्रक्षय रोगी जेथ उदय होय असता लागी दुःख लेवणे सुखात अंगे सरित जगाते. अरे सूर्याला उगवावं लागतं आणि इच्छा नसताना मावळावं लागतं. सोपं गणित आहे. जर सूर्याचं चुकलं नाही तर सूर्यभानच्या वाट्याला दुःख येणार नाही असं कधी त्यानं म्हणायचं चुकलंय का? साधं गणित आहे बाबा. माझ्याकडे पाहिल्यावर तुम्हाला मी सुखी दिसतो का दुःखी? तुम्ही असं म्हणाल बापू दुःखी दिसायला तुम्हाला झालं काय? आल्या आल्या चहा भेटलाय, साखर पावडर आमचीच होती. बर तेवढं झाल्यावर तुम्हाला सुंदर जेवण पण. आता कीर्तन संपल्यावर पुन्हा तुम्ही म्हणला चहा दूध ते सगळं होईल. जाताना तुमचं काय असेल ते सुद्धा तुम्हाला मिळेल. म्हणजे जर सगळं लोकांचं आहे तर तुम्हाला दुःखी दिसायला झालं काय? उदाहरण अजून ऐका. पांढरे शुभ्र कपडे घातलेले तुम्ही माझ्याकडे पाहता, मी तुमच्याकडे. मी तुम्हाला फक्त विचारलं मी सुखी आहे. अरे बरोबर आहे सगळं तुमचंच आहे पण काय माझं दुःख तुम्हाला दिसत नाही. कीर्तन संपल्यावर मी जर गाडीत बसलो मला बसता येत नाही इतका मुळव्याधाचा त्रास आहे. कारण मुळव्याध झालाय सांगायचं कोणाला? दिसलं दुःख कोणाला? मला मुळव्याध झाला असं मी दृष्टांतात कीर्तनात सांगितलं. मला मुळव्याध नाही, कोणी औषध आणून देऊ नये. एकदा झालं. माझा उद्देश बोलण्याचा लक्षात ठेवा. काहीच दुःख दिसतं आणि काहीच एवढ्या करता बोललो. जो देखे सो सुखिया कोई नाही राजा दुखिया. जाऊ द्या. आता काल परवा ग्रहण लागलं. कोणाला कोणाला लागलं? ज्ञानेश्वरी तू उभी आहे का नाही? जय गावेचा चंद्रक्षय रोगी जेथ उदय होय असता लागी दुःख लेवणे सुखात अंगे सरित जगाते. आता त्याचं जर चरित्र थोडस पाहिलं तर एक दोन प्रमाण लक्षात आणण्याकरता बोलतो. इंद्रा पडली भगी चंद्र त्याचा ग्रहणाचा संबंध नाही. विठ्ठल मला फक्त उत्तर द्यायचं. जर सूर्याला उगवावं लागतं तर इच्छा नसताना अहो त्याला मावळण्याची इच्छा नाही पण चंद्रदम काढीत नाही. नाही कळलंय? गावातल्या सरपंचाला वाटतं माझ्यानंतर पुढच्या पंचवार्षिकला कोणी सरपंच होऊ नये पण बाकीचे दम काढीत नाही. अजून नाही कळलं तुम्हाला? अरे तुम्ही असं डोक्यातच आणत नाही. बाकीचे सदस्य म्हणले आम्ही आयुष्याचा ठराव आणला की तुला 5 वर्ष सुद्धा नीट राहू देणार. तुम्ही अभ्यास करताय का काय करताय? उदाहरण पटलं पाहिजे तुम्हाला. माझा उद्देश बोलण्याचा आहे. जर सूर्याला उगवण्याचा आनंद असेल तर त्या सूर्याला मावळण्याचं काय नसलं पाहिजे? दुःख. पण मावळताना त्याला दुःख झालं. कोणाचं झालं? चंद्र उगवलेला पाहिल्यानंतर दुःख वाटलं. पण याच्या पुढचं उत्तर मला बाबा विचारायचं. जर चंद्राला उगवण्याचं सुख आहे तर सकाळी सकाळी जेव्हा सूर्य उदय होतो तेव्हा चंद्राला त्याला पाहून काय होतो? आताच घोटाळा आहे. आजच्या कीर्तनकाराचं कीर्तन रंगलं उद्याचं नाही रंगलं. लोक म्हणजे काय काल कीर्तन झालं वाटलं. आपल्याला काय घेणं? आपल्या आधी काही झालं नाही. आपलं पहिले म्हणजे कोणाचं कमी आणि हे कळण्याकरता बोललोय मी. जर गीतेत वर्णन केलं असेल आणि तेव्हा सुखम लोक ते भजस्व दिसताना दिसत. जाऊ द्या. याच्याकरता तुकोबाराचं एक प्रमाण सांगतो. अनेक दुःखे सांगू किती सकळ संसाराची स्थिती नसा हे पाशान फुटती वयकापचिती भरलासे. इथे एक उत्तर ध्यानात ठेवा. नसा हे पाशान फुटती. काय सांगितलं? अहो जे दुःख ऐकून पाषाण फुटतील एवढं दुःख आपल्याही वाट्याला नाही. एवढं दुःख तुम्ही कोणाच्या वाट्याला नाही हे सुद्धा पाहिलेलं नाही. पण अजून एक प्रमाण सांगतो. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता. या पर्वताच्या विषयानुसार अजून एक प्रमाण सांगतो. संसार दुःख मूळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठे
बसूनी पाठी लागले ओढा कवा नामे शरण जाऊ. हे सत्य सांगतो ना, त्यात काय वेगळं काय. अजूनही माझ्याकडे कॅसेट बॉलने आशीर्वाद दिलेली माझ्या लग्नात. माझा म्हणण्याचा भाव काय आहे, मी जरी तुम्हाला सांगत असलो तरी संसार कसा आहे. बर जाऊ द्या, एक प्रमाण ओवी सांगतो. आणि संसार ऐसा दारू जो भजिले हरिशीन तो ज्ञानदानेश करून भजिले गुरु. कोणता संसार. बर मग या संसारामध्ये दुःख आहे असं तुम्ही आम्हाला सांगितलं, पण ते तुकाराम महाराज संसारिक नव्हते का. संसारिक नव्हते का. तुकाराम महाराज तर संसारिक आहे. अरे व्यावहारिक सुख दुःख हे प्रत्येकाच्या जीवनात आहे, पण त्यांनी वाच्यता केली नाही. आणि आपण वाच्यता केल्याशिवाय ऐका, तुकोबारायांच्या प्रपंच इतकं दुःख जर आपल्या वाट्याला प्रपंचात आलं तर आपण कीर्तनाच्या मंडपात सुद्धा सापडणार नाही. कीर्तन ऐकायला सुद्धा. काय म्हटलं मी, कीर्तनाच्या मंडपात सापडणार नाही. कशाला, कीर्तन ऐकायला सुद्धा. अरे तुकोबाराच्या वाट्याला सुद्धा दुःख आहे, पण त्यांनी कुठेही वाच्यता केली नाही. उलट महाराजाचं एक प्रमाण सांगतो. दुःख ते कयेचे नये स्वप्नाशी भुक्ती मुक्ती झाल्या का मारे दासी त्याचे वर्म तू आम्हा पाशी सुखे राहिला प्रेमाची या. तुकोबाराच्या स्वप्नामध्ये सुद्धा दुःख स्पर्श करू शकलं नाही. एक उत्तर. आणि दुसरं उत्तर देतो, तुकोबाराच्या स्वप्नात सुद्धा तुकोबारायला स्वप्न पडलेलं नाही. मी काय म्हटलो, तुकोबाराच्या स्वप्नात सुद्धा तुकोबारायला स्वप्न पडलं नाही, म्हणजे तुकोबारायला झोपच लागली नाही. पांडुरंग ध्यानी स्वप्ने पांडुरंग. जागृतीतही तोच आहे, स्वप्नावस्थेत तोच आहे, आणि सुषुप्ती अवस्थेत सुद्धा. अजून एक प्रमाण सांगतो. जागृते स्वप्न सुषुप्ती नाठवे पाहता रूप तुझे. अजून एक सांगतो, गोविंदासनी गोविंद. अजून एक सांगतो, दिन गोविंद गोविंद मना लागल्या छंद. मग गोविंद ते मला उत्तर द्यायचं. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी. त्याकरता मी एक प्रमाण सांगितलं. दुःख ते कैते नाही स्वप्नाशी भुक्ते मुक्ते झाल्या कामारे दासी. त्याचे एका साधकानं तुकोबाराला विचारले. म्हटले, महाराज तुमच्या प्रपंचामध्ये एवढा मोठा दुःखाचा डोंगर तुमच्या समोर उभा आहे. तुकोबाराने विचारलं, कशाला दुःखाचा डोंगर म्हणतोस. म्हटले, अहो तुमच्या डोळ्यात देखत तुमचा मान गेला, धन गेलं, धर्मपत्नी गेली, हे दुःख नाही का. तुकोबाराने म्हटले, दुःख ते गायचे. त्या साधकाने विचारलं, म्हटले धर्मपत्नी गेल्याचं दुःख निदान एकांतात बसल्यावर कधी झोप लागल्यावर. तुकोबाराय म्हटले, एकांतात बसणं आणि झोप लागणं. अरे झोप लागल्यानंतर स्वप्न पडतं. इथे देवाच्या चिंतनाने झोपच लागली नाही तर स्वप्न पडण्याचं काही कारण नाही. पांडुरंग ध्यानी पांडुरंग. मी याच्याकरता अगदी विनोदाने एक उत्तर देत असतो. आपल्याला झोप लागते. आपल्याला काय लागते? झोप. आणि झोप लागल्यामुळे आपल्याला काय पडतं?
स्वप्न पडतं. आता याच्यात दुसरं उत्तर आहे का, झोप लागल्यावर स्वप्न पडतं का झोपण्या आधी पडतं? जेवून आले तुम्ही घरून, झोप लागल्यावर स्वप्न पडतं? काय माणसं आहे का तुम्ही? मला स्वप्न बाबा झोपायच्या आधी पडतंय. म्हणजे कधी पडतं? माऊली मी जेव्हा जागा असतो ना तेव्हाच मला स्वप्न पडतं. तुम्ही असं म्हणाल तुझ्या बीपीच्या गोळ्या संपल्या असतील त्याच्यामुळे तुला असं खालीवर होऊ शकतं, शुगर वाढली असेल त्याच्यामुळे तुझं असं काही होऊ, पण आप्पा असं काही नाही. एक लक्षात ठेवा, माऊलीची ओवी आहे महाराजाचं प्रमाण आहे. जागता दवाशी जे जेडे भावना भाविजे डोळा लागत केव्हा देखीचे तेची स्वप्नी किंवा मनी वशे ते स्वप्नी दिसे. दिवसभर ज्याचं चिंतन केलं संध्याकाळी झोपल्यावर ते स्वप्नात येतं. म्हणजे स्वप्न कधी पडतं? काय माणसं तुम्ही आता जागे आहात, आता तुम्ही राम 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 असं म्हणले, राम 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 राम. घरी गेल्यावर झोपले, झोपला तसा राम तुमच्या स्वप्नात आला. म्हणजे स्वप्न कधी पडलं? माऊली नारळ आणून मला वाटा लावा. अजूनही म्हणजे झोपल्यावर अहो सरळ गणित आहे ना. तुम्ही रामाचं चिंतन झोपेत केलं का जागेपणात केलं? जागेपणात. आणि मग स्वप्न कधी पडलं? अरे कसे माणसं रे तुम्ही, चटका द्यावा लागतो यांना. सरळ गणित आहे. आपण ज्याचं चिंतन केलं ते जागेपणातलं स्वप्न आहे, झोपेत स्वप्न पडतच नाही. ती अवस्था आहे. विठ्ठल जागृती स्वप्नानी सुषुप्ती. बरं ठीक आहे, जाऊ दे. बापानं मुलीला हाक मारली, म्हणले चंचू इकडे. ती आली, कोण नाही असं करायचं. आणि आले बरोबर विचारलं, म्हणले काय? म्हणले काय नाही, उद्या दुपारी 12 वाजता तुला पाहण्याकरता मुलगा येणार. त्या चंचूनं विचारलं, उद्या दुपारी 12 वाजता मला पाहण्याकरता मुलगा येणार आहे, तो कोण होणार आहे? म्हटले तू जर त्याला पसंत झाली तर तो तुझा नवरा होईल आणि तू त्याची काय होईल? बायको. पण कधी होणार आहे? उद्या. आणि सांगितलं कधी? आज. हिला सांगून वडील निघून गेले, हिच्या डोक्यात तेवढंच. कोणतं? नाही कळलं. येणार कधी आहे? उद्या. आणि आजपासून हिची काय चालली? त्याला मी पसंत व्हावी त्याकरता मी कशी दिसते एवढंच नाही, उद्या जो मला पाहण्याकरता येणार आहे तो कसा आहे, काळा गोरा माहित नाही, नाव माहित नाही, उंची माहित नाही, पण उद्या पाहण्याकरता येणार त्याचं चिंतन आज चालू केलं. ते बायको नाही, ते मालक म्हणून मी गंजी बायको. तुम्हाला कळलं मला काय म्हणायचं? हिच्या डोक्यात तेवढीच गणगण. संध्याकाळी घरातले सगळे जेवायला बसले. आईने विचारले चंचू जेवून घे. मम्मी पोट भरलंय माझं. आईने विचारलं दुपारी जेवली नाहीस आणि पोट भरलं कसं? अगं मम्मी उद्या मला पाहण्याकरता मुलगा येणार आहे ना, तू तर म्हणतेस ना. म्हणजे कळलं मला काय म्हणायचं ते लवकर लक्षात. उद्या येणारा पाहिला नाही, काळा की गोरा माहित नाही, त्याचं नाव माहित नाही, वागणं माहित नाही, पण बापानं सांगितलं तुला पाहण्याकरता येणार, त्याचं चिंतन आज केलं. कसा, किती लंबा, किती जाडा, किती काळा, थोबाड कचक माहित नाही, फक्त मला पाहण्याकरता उद्या. बघा, नसणाराचं चिंतन असणारीनं केलं. काय म्हटलं मी? नसणाराचं चिंतन असणारीनं केलं, नसताना स्वप्नात आलं. नाही कळलं? ही चिंतन करीत बसली आणि बरोबर दुसऱ्या दिवशी सकाळी दारात फटफटी आली. 11:45 आली, पण येताना ते 2 आले. आणि बापाने किती सांगितलं होतं? 1. हिनं पाहिलं की पळत गेली. म्हणजे बाप्पा तुम्ही तर म्हणले 1 आणि ते तर 2 आहे. आता त्यातलं कोणतं?
बापानं सांगितलं पुढचा नाही मागचा, मागचा सांगितल्यावर पुढचा विसरला, मागच्याला इतकं पाहिलं माफी मागून बोलतो महाराज. पोलिसानं जर समजायचं चोर पाहिला तर काही दिल्यावर सुटू शकतो, पण यांनी जर एकदा पाहिलं ना महाराज, यमापर्यंत जाऊस तर गोविंदराव सुटत नाही. नाही कळलं? यांची नजर म्हणजे काय सांगा महाराज, भयानक आहे. तुम्हाला जर उदाहरण म्हणून पाहिजे असेल, आत्ता संध्याकाळी कीर्तन संपल्यावर घरी जा आणि बायकोला एवढाच प्रश्न विचारा, 1974ला आपलं लग्न झालं, मी तुला पाहायला आलो होतो तेव्हा कोणत्या कलरचा शर्ट होता? देवाशपथ सांगतोय, बरोबर सांगणार, पांढऱ्या कलरचा आणि काळ्या रेषा. हां, पण तिनं जर विचारलं ना, मग मी कोणत्या कलरची साडी घालून तुमच्या पुढे आली होती तेवढं ते काय ध्यानात राहतं का? म्हणजे त्या परफेक्ट सांगतात 72 वर्षानंतर सुद्धा कोणत्या कलरचा आहे. त्याची नजर आपल्यापेक्षा तीक्ष्ण आहे. बरं ठीक आहे, आम्हाला हे कळलं. म्हणजे पाहण्याकरता आलेला मुलगा उतरला, बसल्यानंतर चहा पाणी झाला, निघायचा टायमाला त्यांनी विचारलं पसंत आहे का? म्हणले उद्या सांगू. कधी? फोन करून. ते दोघं निघूनही गेले. ही खुर्चीवर बसली आणि हिनं ज्याला पाहिलं होतं ना तो तिच्या मनासह तिला आवडला आणि त्याचं चिंतन. ते कशी दिसतात, मी कशी दिसते, आम्ही लोक राहू, घरात राहू, म्हातारी काढून देऊ, आळंदी निघून जाऊ, असं म्हणजे तुम्हाला कळलं आता मला काय डोक्यात एकच, बाकी काही नाही. आणि झालं असं, निरोप काही आला. संध्याकाळी घरचे जेवायला बसल्यावर बापानं विचारलं, चंचू जेवण कर. पप्पा माझं पोट भरलंय, जेवायची घर. काल जेवलेली नाही. काय सांगितलं ध्यानात आहे ना? कालपासून जेवली नाही, पण माझं पोट भरलंय. का? मनासारखा दिसला पण अजून पसंतीचा निरोप काही आला नाही. तेवढ्यात फोन वाजला, बापान कानाला लावला, म्हणजे तुमची मुलगी आमच्या मुलाला पसंत म्हणल्यावर तर महाराज यायनं फोन ठेवला. हाक म्हणले त्यांचे, म्हणजे काय तुला पाहिलेल्या पोराला तू पसंत म्हणल्यावर तर मागच्या घरात गेली, तिथं कपाट होतं, त्या कपाटाला आरसा होता, हाताने काय बघावं बनता ती आरशात दिसले. कशात? आणि आरशात पाहताना त्याला बोलू लागले, किती छान दिसता भेटतो. नाही कळलं? स्वतःला विसरली. संध्याकाळी जेवली नाही, झोपली. झोपेत त्या आरशातलं स्वप्नात मनात घर केलं ना आणि सर्व बेभान झाली. हात कानाला लावला आणि बोलू लागली. बोलता बोलता मोबाईल म्हणून हात खाली पडल्याचं वाटलं. मोठ्यानं आयो उठल्याबरोबर आईने विचारलं काय झालं? म्हणजे मोबाईल पडला. म्हातारी म्हणली कोणी दिला? म्हणजे त्यांनी. अजून नंबरच नाही आला तर मोबाईल. डोळे चोळीत गपचिप झोपली. दृष्टांत संपला, सिद्धांत निघाला. हिनं ज्याला पाहिलं त्याचा आणि हिचा 2 तासाचा सुद्धा संवाद नाही, 1-2 मिनिटाचा संवाद आहे. पसंती कळाली. ऐका, ज्यानं पसंत आहे सांगितलं त्याचं वागणं माहित नाही, त्याचं बोलणं माहित नाही, त्याचं खाणं माहित नाही, काय पितो माहित नाही, किती जणीला फसवलं माहित नाही, पण पसंत आहे एवढं कळलं. हिनं सर्वस्व त्याला समर्पित केलं आणि संध्याकाळी स्वप्न त्याचं पडलं आणि आयुष्यभर देवाचं चिंतन करतो, पण कधी स्वप्नात सुद्धा येत नाही. दोष कोणाचा आहे? गोपला पाटील गावी हेलो आता मज भेग कोण, दुष्काळी आटेला द्रव्य नेला मान, श्रीकांडांना करता मी तरी तुक म्हणायचं वर्णन आहे. दुःख ते कयचे लय स्वप्नाशी, भुक्ती मुक्ती झाल्या कामारी दाशी, त्याचे वर्म तू आमापाशी, सुखे राहिला प्रेमाची आ. का? सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण, तू हारे श्री हरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे आनंद रे आजी आनंद रे, सवाय अभ्यंतरी अवघा परमानंद रे, आनंद रे आजी आनंद. निघाल्यापासून आपल्या मनात पांडुरंगापर्यंत जाऊस तर काय भाव असतात? वचन आहे का कमळापती, माझी रंगाची वीर कर जोडे तो गो दे गाडी, आपण असावे तुझ पाता सामो, दृष्टीनं गेले मागा. म्हणत म्हणत कुठपर्यंत? योगिया दुर्लभ तो व्याधे तिला सारवणे, आदे
दर्शन बारीत उभा राहिला. काही एकदा देखील माझा माय बाप म्हणत म्हणत पांडुरंगाच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर समोर परमात्मा दिसला. सुंदर ते ध्यान उभे विटेवरे करकटावरे. काय वर्णन केलंय महाराज. राज सुकुमार मदनाचा पुत्र राजे सुकुमार मदनाचा म्हणत म्हणत परमात्म्याच्या दारात जीव पोहोचला. जीवाला ओढ निर्माण झाली. अजून वर्णन केलंय बघा. रूप रूप सावळे सुकुमार कानी कुंडले मकर. रूप सावळे सुकुमार. किती वर्णन करावं. राज सुकुमार मदनाचा. म्हणत म्हणत पांडुरंगाच्या गाभाऱ्यात गेल्यावर पांडुरंगाकडे पाहिलं आणि पाहिल्यावर नाथ महाराजांनी वर्णन केले बघा. अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता. काय झालं. चरणी जगन्नाथा चित्त ठेवले. त्या जगन्नाथाच्या चरणावर माथा ठेवला आणि ठेवल्यानंतर आनंद झाला. किती. अभंगाच्या पहिल्या चरणात. पुढे गेली ती वांछिल त्यांची सीमारे. आता एक उत्तर ध्यानात आणा. आंधळ्याशी डोळे आणि पांगळ्याशी बाकीचं ठेवून देऊ आता घरी बांधून. आंधळ्याला डोळे आणि पांगळ्याला पुढचं ऐकायला. बहिरे ऐकती काली रे. भानगडच आहे महाराज. कधी कधी लोक आम्हाला भेटले कीर्तन सोपं आहे. बापाची भेट येतोय. पागल झाला तू. अहो बोका म्हणायचे. तुला कीर्तन म्हणजे काय. तुला आपलं दारे धरणं वाटलं का. हा दारे धरताना कीर्तनकार होऊ शकशील. अभ्यास केला दारे धरता धरता तर तू कीर्तनकार होऊ शकशील. पण कोणी काय बोलावं याला काही अर्थ राहिलेला नाही. आणि सध्या सोशल मीडियाचा जमाना वाढल्यामुळं चांगले कीर्तनकार सुद्धा सोशल झाल्याशिवाय राहत नाही. माझा भाव बोलण्याचा वेगळा आहे. आंतरिक तळमळ असणं वेगळं. आता मला सांगा. जर आंधळ्याला डोळे पांगळ्याला पाय आणि बाहेर्याला असे माणसं कुठं शोधायची. आंधळ माणसाला
माणसाला डोळे आहेत म्हणल्यावर तो आंधळा नाही. बहिऱ्याला ऐकायला येतं म्हणजे त्याला बहिरं म्हणता येत नाही. आणि इथं पांगळा म्हटलंय, पण ते वारीक असं मस्त मोठी भानगड नाही. म्हणजे म्हणायचं कोणाला. म्हणून मी म्हटलं बोलता येतं, पण अनुभवण्याकरता आणि चाखण्याकरता त्या सोबत राहावं लागतं, त्याच्याशिवाय कळत नाही. आपण वारीत चालल्यावर पाहतो ना, 70-80 वर्षाचे वयस्कर माणसं माऊली माऊली जेव्हा म्हणतात, तेव्हा आपला भाव जागृत होतो की अरे बाबा यांना ही शक्ती देतं कोण. याच उत्तर आहे आंधळ्याचे डोळे पांगळ्याशी पाय. आपण कोणी बोलू शकत नाही. माझा भाव बोलण्याचा एवढाच आहे. हा सगळा आनंद कुठे म्हणजे परमात्म्याच्या चरणात. बरं ठीक आहे, मग त्याच्या चरणाचा जो आनंद आहे तो आनंद इतरत्र नाही का? खरं सांगू, इतरत्र कोणत्याही गोष्टी जरी तुम्ही आनंदाकरता निवडल्या तर एकाही गोष्टीत तुम्हाला आनंद होऊ शकत नाही. पण परमात्मा सोडून आनंद देण्याची ताकदही कोणाला. जाता जाता एक उदाहरण सांगतो. विषय असाच जड दुःख रूप आहे. ज्ञानोबांनी वर्णन केले ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात. प्रथम वयासा काळी लावण्याची नव्हाळी दिसे अंगनांगी. विषय उपभोगी माणसाला विषय प्राप्त झाल्यानंतर भोगाची इच्छा होते. पण ऐका, भोगाची इच्छा असणाराला विषय असले पाहिजे ना. भोग उच्चिष्ट आहे पण भोगण्याची शक्ती नाही. ज्याच्याकडे भोगण्याची शक्ती आहे त्याला भोग कनिष्ठ आहे पण भोगाची इच्छा आहे. म्हणजे विषयात काय नाही, आनंद नाही. बरं, विषयात आनंद नाही असं म्हणावं, त्या भ्रमराचं उदाहरण वाचा. त्याची अवस्था काय झाली कधीतरी चिंतन करा ना. अजून थोडस उत्तर देऊ का? विषय ओढी बुलले जीव आता याची कोण करी. मधुमावली शब्द पण तसे जेव. विषय ओढी बुलले जीव आता याची कोण करी कीव. कोणाची? नुपदेनाराजनी पावले ठाव. अहो हे सगळं खरं आहे, पण विषय आता जड दुःख रूप आहे. पण एखाद्या माणसाला जर तुम्ही त्याच्यापासून बाहेर काढलं, त्याच्यापासून ते पुन्हा तिथंच जात. मुंगळा जसा गुळाला चिटकल्यावर गुळ सोडून देतो, खरं आहे काय? तुम्ही जर मुंगळ्याला चिटकलेलं पाहिलं ना, वळलं ना, मुंडक तुटत. कोणाचं? गुळाचं? हाय का? चला अजून उत्तर दे. स्वामी विवेकानंद रेल्वेनं प्रवास करत होते, मी वाचलंय. आणि प्रवास करतात, आता ते विनय महात्मे होते. बसल्याबरोबर ध्यान नामचिंतना साधना चालू झाली. एका स्टेशनला रेल्वे थांबली आणि थांबल्याबरोबर रेल्वेचं सगळं स्टेशनचं पाणी एका गटारात आलं. आणि त्या गटारामध्ये एका कोपऱ्याला एक डुकराची माय. कोणाची माय? डुकराची माय म्हणजे डुकरी, बरोबर ना? ती एका कोपऱ्यात पडून अशी पाय खोललीत होती. आणि तिचे 2 पिल्ल तिच्या अंगाभोवती फिरता फिरता असे वर आले. कशावर आले? त्या वट्यावर आले. आणि वट्यावर आल्यावर त्यांनी आई त्या चिखलात पडलेली पाहिली. कोणी पाहिली? पिलाने. पिलाने पाहिल्यावर आई उठली आणि उठल्यानंतर तिनं ते गटार सोडलं आणि दुसऱ्या गटाराकडे गेली. पण हे पिल्ल त्याच्यातल्या एका पिलानं काय केलं, असं एवढंच होतं, पांढरे शुभ्र होतं, असं गोंडच दिसत होतं, नादर होतं माझ्यासारखं. हा, लोकाला कशाला दोष द्यायचा, आपण चुकलो ना. आता इतकं सुंदर त्यानं काय केलं, त्या गटारामध्ये पाय टाकला. कोणी? त्या डुकराच्या पिल्लानं. एक पाय टाकला, तो डायरेक्ट असा इतका गेला पाय. कोणाचा? त्या पिलाचा. त्यानं तो वळायला गेला, पण हे वर करण्याकरता ई करता दाबावं लागेल ना खाली. ई करता दाबला, ते पुन्हा खाली गेलं. इतकं खाली गेलं की त्याचं मुंडकं सुद्धा त्याच्यात गेलं. कशात? त्या चिखलात.
रेल्वेतून स्वामीजी हे चित्र पाहत होते आणि मनात विचार करत होते, ह्या पिलाची आई तर निघून गेली. कोणाची आई? कोणत्या पिलाची? इथं तर कोणीच नाही आणि छोटस पिल्लू आहे आणि दुसरं पिल्लू वर कोपऱ्यात बसून त्याच्याकडे पाहत आहे आणि थोडा चिखल आपल्या तोंडाने असं करते. पण हे पिल्लू सुंदर आहे, छान आहे. स्वामीजी पाहतात, म्हटले याला जर बाहेर काढलं नाही, कोणाला? पिलाला, तर हे मरणार. आणि तेवढ्यात रेल्वेचा तिसरा भोंगा वाजला, रेल्वे निघाली. निघाल्याबरोबर स्वामी उठले आणि उठल्याबरोबर रेल्वेची चेन ओढली. ओढल्याबरोबर रेल्वे थांबली. स्वामीजीने उडी मारली, पांढरा पंचा अंगावर होता, तेज होतं, काय सामर्थ्य होतं तपाचं काय. पळत गेले आणि गेल्याबरोबर त्या गटारात पहिला पाय टाकला, ते इतके खाली गेले. दुसरा पाऊल टाकला, खूप खोल गेले आणि आपल्या हातानं त्या डुकराच्या पिलाला त्या चिखलातून, त्या गटारातून त्यांनी काढलं आणि भरलेल्या अंगानं बाहेर आले. तोपर्यंत इकडे चर्चा काय, रेल्वेची चेन कोणी ओढली? रेल्वेची. स्वामीजीनं सांगितलं मी ओढली, पण हातामध्ये पिल्लू कशाचं होतं? डुकराचं. लोक म्हटले का तुम्ही चेन ओढली? तेव्हा स्वामीजीनं सांगितलं, तुम्हा एकाही माणसाला, म्हणजे मला डुक्कर नाही म्हणायचं कोणाला, तुम्हा एकाही माणसाला कळत नाही हे पिलू या चिखलात मरण हे मला दिसलं आणि त्याला वाचवावं म्हणून मी चेन ओढली. आता लोकायला असं वाटलं, काहीला काही कळलं नाही, काही म्हणले काय माणसं आहेत यांना काय कळणार, जे ते त्याच्या शिटावर बसलो. पण स्वामीजी उठले, त्या पिलाला घेतलं, एका नळावर असं मस्त पाणी चालू केलं, त्याला स्वच्छ धुतलं आणि अंगावरचा जो पंचा होता ना वर ठेवलेला, त्यानं त्याला पुसलं आणि असं फरशीवर ठेवलं आणि सांगितलं, बाळा इथं राहा, तिकडे जाऊ नको. हा, नाही कळलं? कोणाचं सांगतोय? इतकं सगळं काम त्यांनी केलं. स्वामीजीनं त्याला राहा म्हणूस तर उठले, रेल्वेत बसल्या करता तवर ते तुर 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 गेलं. कशात गेलं? ते पिला चिखलात पडलं ना. पडल्यावर पुन्हा स्वामीजी उतरले, पुन्हा त्याला काढलं, धुतलं आणि पुन्हा असं ठेवलं. तरी सुद्धा ते पुन्हा तिकडे गेलं. एका साधकानं स्वामीजीचा हात धरला, सांगितलं, स्वामीजी या पिलाला तुम्ही किती बाहेर काढा, हे पिलू पुन्हा तिथेच जाणार आहे. स्वामीजी म्हटले, हे मला माहिती आहे, कारण हे चिखलातच राहणार आहे. कोण? तुम्हाला नाही कळलं वाटतं अजून? विषयी उपभोगी माणसाला कितीही तुम्ही त्याच्यापासून त्याला बाहेर काढा, त्यानं ते आगे महळ पाहिलं की किती बाहेर. याचा सरळ सिद्धांत हा द्यावा लागेल, विषयामध्ये आनंद नाही, उपभोगाचा आनंद मिळाला की विषय आनंद स्वरूप वाटू लागतात. दात नसणाराच्या पुढे 15 किलो काजू ठेवले. नाही कळलं? आता काय काजू गोट्या खेळतील आतमध्ये, चुका त्याच्या तोंडात काय नाही. काजूचं पोतं ठेवा, नाही तर फुटाण्याचं पोतं ठेवा, नाही तर दगड ठेवा, त्याला त्याचा काय नाही, काय नाही, आनंद नाही. का नाही? कारण त्याला काय नाही. तसं विषय उपभोगी माणसाचे विषय संपल्यानंतर त्याला भोगाची आसक्ती निर्माण होते आणि भोगाच्या आसक्तीतच त्याला त्याचा आनंद वाटतो. इतरत्र त्याला कुठेही आनंद दिसत नाही. पण विषय भोगण्याकरता शरीर तसं पाहिजे, हे घडत नाही. म्हणून मी फक्त एवढंच उत्तर देईन, आनंद फक्त कशात आहे? तो परमात्मा, परमात्मा. कारण परमात्मा सोडून जगामध्ये आनंद देण्याची ताकद सुद्धा कोणत्याच माणसात नाही. एक परमात्मा फक्त तुम्हाला आनंद देऊ शकतो. तुकोबारायला हे पूर्ण माहिती होतं. म्हणून विषयात आनंद नाही, विषयाचं जड दुःख रूप आहे. तुम्ही त्याच्या पाठीमागे किती जरी लागला, वर्णन केलंय, कामजित उपलला तेत क्रोध आधीची आला, किंवा विषय ओढी भुलले जीव आता याची कोण करील की नृपजे नारायणी. हे सगळं वर्णन करत असताना तुम्ही किती त्याच्या जवळ जा, ते दुःख देणार आहे. सरळ गणित आहे. अग्नी
चुलीत पेटलेलं लाकूड, त्याचा पडलेला कोळसा लाल बुंद दिसला आणि एकानं गुलाबजामू म्हणून हातात घेतला. खाऊन पाहतो, काय कोळसा अंगारा, बरोबर ना? असं काय असेल ना तुमच्याकडे शब्द. लाल दिसला म्हणून गुलाबजामू सारखा आहे म्हणून कोणी हातावर ठेवला तरी चटकाच आहे आणि तोंडात टाकला तरी. तसं तुम्ही त्याला किती जवळ करा त्रासदायक आहे, आणि सोडायला गेला तरी त्रासदायक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय नाही. बरं नाही म्हणावं तर घोड्यावर बसवायची हौस कमी होत नाही. जेव्हा घोड्यावर बसून घोडा येतो ना, कुठं तवा तर बाबा टेपी पाणी वाला पुढे येतो लगेच. बारो भूल जाओ मेरा लय वाजू नका, आठवण येते. तुम्हाला खरं सांगू, गाणं म्हणणारा मेला असेल महाराज, पण गाणं हेच कोणचं गाणं आहे. आणि हे म्हणत सुटल्यावर काय आनंद असतो महाराज. नवरदेव नवरी मधून स्टेजवर गेलं, काका म्हणतात करायचं का सुरू. नवरदेव म्हणला पाऊण तास झालं, गेटवर ताट काढलं, करा सुरू. शिवधनेवर ज्याचे लग्न झाले ते कानात बोटं घालून बसले असतील, ऐकावं सुद्धा वाटत नाही, इतके वाईट लागलेले. आणि ज्यांचे झाले नाही ते मंगलाष्टिका सुरू झाल्यावर म्हणते पारा पुढचं म्हणा, त्याला आनंद आहे. ज्याचे झाले त्याला अष्टिका सुरू झाल्या की दुःख आहे, आणि ज्याचं झालं नाही त्याला बंद झाल्यावर त्याचा काय आहे, दुःख आहे ना. एकाला आनंद आहे आणि एकाला अहो. मला एक 2 दिवसापूर्वी एकानं पत्रिका दिली लग्नाची, 100 रुपयाची होती. पत्रिका वाचली, म्हणलं वा वा येतो लग्नाला. तुझी बायको काय करते? तो म्हणला काय नाही, सोबतच आहे पत्रिका वाटायला. म्हणलं सोबत सुशिक्षित फॅमिली. मी मनात म्हटलं हे जर लग्नाच्या आधी घेऊन फिरत असेल तर याने खर्चच करायला नाही पाहिजे. कशाचा? ह्या पत्रिका वाटान भानगडी काय बस. ते निघून गेले, मलाच घाम आला. आमचा मुलगा जवळ आला, म्हणला तुम्हाला काय झालं? म्हणलं काय नाही, लग्नाची पत्रिका आहे त्याने वाचली, चांगली आहे, वेळ असला तर जा म्हणले तुम्ही पप्पा लग्नाला. म्हणलं लग्नाला नाही जायचं. मग तुम्हाला टेन्शन काय त्यात? हरबलला लग्नाच्या पत्रिका वाटायला बायको घेऊन येत, हे पोरं पुढं कसे जन्माला येतील. आमचं पोरग म्हणलं त्याची काळजी तुम्ही करू नका, ते तरी दोघं नवरा बायका आता लग्नाच्या पत्रिका वाटायला फिरायले. आमच्या टायमाला पोरं सुद्धा सोबत पत्रिका वाटायला. थोबाड पाहायचं नाही म्हणलं तुझं. मला अटॅक येईल ना असेल. चूक का म्हणजे त्यानं माझ्या पुढचं सांगितलं की आमच्या टायमाला पत्रिका वाटायला पोरं सोबत येणार आहे. तुम्हाला कळतंय का मी काय म्हणतोय? आणि त्याला तुम्ही म्हणता शुभ लग्न. काय शिल्लक राहिले रे. आली लग्न घटी समीपनवरा, घेऊन यावा घरा, ग्रह्योक्ते मधुपर्क पूजन करा, अंतरपटा ते नका धरू, दृष्टा दृष्टवधूवरा करू द्या, दोघे लग्नाच्या अगोदर पत्रिका वाटीत पुण्याला फिरू द्या. इष्टदेवता चिंतन. आता मी इतकं तुम्हाला सांगितलं, याचं एकच उत्तर देतो. हे सगळं जर लग्नाच्या अगोदर घडत असेल तर लग्नानंतर याचा आनंद आहे का? नाही ना. मग लग्नानंतर याचा आनंद नाही, पण घोड्यावर बसून जेव्हा तो नवरदेव येतो तेव्हा त्याचा आनंद गगनाला मावत नाही. एक लक्षात ठेवा, किती आनंद देणारी वस्तू असू द्या, जीव असू द्या,
तिच्यापासूनच आपल्याला कधी ना कधीतरी काय मिळतं? दुःख मिळतं. वस्तुस्थिती कोणावर रागू नका, रुसू नका. जी बायको एक लेकरू बाळ होईपर्यंत तुमची काळजी करते, अहो आले नाहीत, तुम्ही नाही आलं, तुम्हाला जेवण गोड लागत नाही, चहा झाला की लगेच फोन करते का हो चहा प्यायला या, एकदा तिला पोर बाळ होऊ द्या, तिला कुत्र मांजर काय व्हायचं ते होऊ द्या, आणि मग तुम्ही म्हणा माझी वाट पहा, मला तेवढा टाइम आहे का? कुठं गेला आनंद? कुठं गेला? याचं सरळ उत्तर आहे, ज्या गोष्टीने आनंद मिळतो हे तुम्ही मनाशी बाळगलं, त्याच गोष्टीमुळे तुम्हाला दुःख सोसावं लागलं. पण परमात्म्याचं तसं नाही. ज्या गोष्टीने तुम्हाला आनंद मिळणार आहे हे संतांनी तुम्हाला सांगितलं, तीच गोष्ट जर तुम्ही पुन्हा पुन्हा केली तर आनंदाची डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाची. मग वर्णन केलंय सत्य ज्ञानानंद, आनंदादव, नित्य निरामय. आणि हे वर्णन करत असताना आनंदाच्या पोटी, पण साठविल्या आम्हा पोटी. इथे पोट शब्दाचा अर्थ हृदय करावा लागेल, कारण परमात्मा हृदयात आहे. तैसा हृदयामध्ये मिरामो आस्था स्वरूप. कोणी कोणी हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला, धरिला पंढरीचा चो एवढा प्रभू भावी, तिने धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला. अरे ज्यांनी आठवला त्यांना साठवता येतो, किंवा ज्यांच्यात साठवला त्यांनाच आठवला. विठ्ठल मग मी असं विचारतो, हनुमंतरायाला जेव्हा नवरत्नाचा हार दिला, पटकन ध्यानात आणा, मनी फोडून फेकल्यावर सीतामाईने विचारलं का फोडता? राम पाहतो. तेव्हा सीतामाईने विचारल्यावर राम पाहतो असं बोलले. सीताबाई म्हटल्या तुमच्यात आहे का? हनुमंतरायाने सांगितलंय साहेब माझ्यात जर राम नसेल तर माझं रामासोबत काम नाही. छाती फाडल्याबरोबर राम लखन सीता सहित हृदय बसव आहे का नाही सगळं? म्हणजे छाती फाडली आणि हृदयामध्ये परमात्म्याचं दर्शन दिलं. सीतेनं हात जोडले आणि सांगितलं मला आत्ता कळालं. मी असं विचारतो, हे हनुमंतरायाच्या बाबतीत होतं. ज्यांचं नाव हनुमान आहे त्यांनी इथं हा प्रयत्न करू नका. कीर्तन आहे का बघ, कीर्तनात महाराजांनी सांगितलं घे छाती फाडून, उगं मला आतमध्ये टाकते. तुझ्यात राम येण्याकरता तुला रामाचं सेवक व्हावं लागेल. हृदयात राम असण्याकरता राम व्हावं लागेल. तैसा हृदयामध्ये विराम असता सर्व सुखाचा रामू की भ्रांताशी कामू. हे वर्णन करत असताना सुद्धा साठविला दाता त्रिलोक्याचा. मग महाराज आम्ही त्याला आठवलं, आठवल्यावर साठवलेलं प्रतिबिंबित झालं. त्याच्या द्वारा आनंद किती झाला अभंगाच्या दुसऱ्या चरणात वर्णन.
शब्दाचा अर्थ भक्ती आहे. भक्तीने प्रवाहासारखा आनंद आहे. पण प्रश्न आहे कोणती भक्ती? नारद भक्ती सूत्रात भक्तीची व्याख्या केली. चात्वास्मिन परम प्रेम रूपा, नाथ महाराजांनी वर्णन केलं. सर्वावनी नराळा रजतमा वेगळा, भोगे प्रेम कळा त्याची भक्ती. पण भक्ती प्रेम स्वरूप आहे ना, कारण प्रेमे चालेला प्रवाहो. इथे प्रवाहो म्हणताना प्रवाह नदीचा आहे, पण प्रेमरूपी प्रवाह वृद्धिंगत होण्याकरता नामरूपी भक्ती पाहिजे ना. पण कोणत्या प्रेमात? पुन्हा प्रश्न. सध्याचे प्रेम सगळे तुटलेले. एक श्लोक सांगतो. नवारे पत्युपकामाये पत्युप्रिय भवती, आत्मानुस्तु कामाये पत्युप्रिय भवती. नवारे मित्रस्य कामाय मित्रं प्रियो भवती, आत्मानुस्तु कामाय मित्रं प्रियो भवती. नवारे सर्वस्य कामाय सर्वं प्रियो भवती, आत्मानुस्तु कामाय सर्वं प्रियो भवती. या जगतामध्ये प्रत्येक माणसं एकमेकावर प्रेम करतात, त्यांचा स्वार्थ आहे. दुसरं उत्तर देतो. प्रेम धरता येत नाही, प्रेम ठेवता येत नाही, कुठं आहे कळत नाही. पण नाही झालं तर रेल्वे खाली मेल्याशिवाय भानगड आहे होई. कुठे दाखवा? कोणाला दाखवता येतं? प्रेम नाही काय सांगता, बोलता, दाविता, अनुभवा चित्ता. अरे अजून थोडं धाडसानं सांगू. माणसाला धरता लवकर येतं पण सोडता येत नाही. आणि त्याच्या पुढचं धाडस करू का? ज्याला सोडणं लवकर जमतं तो या जगात सुखी आहे असं माझं मत आहे. सोडता आलं पाहिजे. इथं धरलेलं सोडितच नाही. दरवर्षी माझं कीर्तन ह्या गावाला असलं पाहिजे. काय गरज आहे तू कीर्तन ह्या गावाला दरवर्षी? काय झालं पाहिजे तू कीर्तन? दुसऱ्याचं नको का? नको. अहो काय लोकांनी गावं वाटून घेतलो. त्याच्या पाडातला यायच्या पाडात नाही, यायच्या पाडातला त्याच्यात नाही. फक्त सांगतो आपण आम्ही सगळे एक आहे. कशाचे रे? जर सकळाशी येथे आहे अधिकार आहे, जर यारे यारे लहान थोर आहे, काय माणसं आहे ती. जुना काळ आताचा काळ किती बदल झाला हो. माझा भाव बोलण्याचा आहे, धरता येत, धरलेलं सुटत नाही. आणि याच्या पुढचं बोलू, सोडता आलं पाहिजे. तुमचं तिकीट संपल्यावर कशी एसटी सोडिता तुम्ही पटकन, हे चला मला बहाण्याला उतरायचं. एक जण म्हणला तुमची गाडी शहाद्याला जाणार आहे, गाडी मसन वाट्यात जाणार, मला कुठं उतरायचंय का? तुम्हाला शेजाऱ्यानं सांगितलं हो थोडं बसा. तो म्हणला तुम्ही मला सोडा. हा म्हणला नाही नाही मी तुमचं तिकीट काढतो, थोडं बसा. हा त्याला काय म्हणतो? तुम्ही मला सोडा. हे कधी तुमचे पैसे संपले, तुमचं उतरायचं ठिकाण आलं की तुम्ही दुसऱ्यानं जरी तुमचं तिकीट काढलं तरी त्या जागेवर बसत नाही. माझं तसंच म्हणणं आहे, माणसानं सोडायचं शिकावं. ज्याला प्रपंचात, संसारात, जगात सुखी राहायचं त्यानं सोडायचं. काय करायचं? झाला अपमान तिथल्या तिथं सोडून द्या. झाले तुम्ही आमदार, 5 वर्ष तिथं राहा आणि 6व्या वर्षी तिथल्या तिथं. पण यायच्या टपुऱ्यात हेच राहतं, यानं मला मतदान केलं का नाही, 5 वर्ष दुसरं शोधितच नाही ते काही. हे माझ्या विरोधात, ते हेच का शोधत बसता तुम्ही? अरे झालं ते तुमचं आहे, नाही त्याला सोडा ना. का धरलं? ऐका, जगात सुखी होण्याचा उपाय जर काय असेल तर सोडणं. कोणतंही असू द्या. व्यसन सोडल्यावर सुखी का दुःखी? बरोबर आहे. कोणती बी गोष्ट सोडल्यावर सुखी का दुःखी? कोरोनात माणसं एकमेकाला धरत नव्हती. धरीत होते का? नवऱ्यानं शेवटची इच्छा सांगितली, मला तिला भेटायचं.
कोणाला? बायको. ती जवळ आली, म्हणले काय हे काच येत होते. हे म्हणले काय रे, मला तुझ्या हातात हात द्यायचा. हा हात दिला की देवानं नेलं तरी चालत. ती म्हणली तुमचा हात तिकडच राहू द्या. का? मी जर तुमच्या हातात हात दिला म्हणजे तुम्ही मागितल्यामुळं जर दिला आणि जर तो तुम्ही धरला तर तुमचं धरलेलं सुद्धा माझ्या वाट्याला. मग तवा कसं तिनं सोडलं रे? तू बसला धरून. सोडता आलं पाहिजे. माझा भाव बोलण्याचा एवढाच आहे, निस्वार्थी ज्याचं प्रेम आहे त्याला सोडावंही लागत नाही, धरावंही लागत नाही. जयति तिधिकं जन्मना व्रजा श्रयत इंदिरा शश्वत दयते दृश्यता चक्षुतावका स्वयधृता स्वामिते आतते अद्भवः नन्विकाननो कुटिलयुगायते त्वां पश्यता कुटिलकुण्डलं क्षेमुखं जते जडवृक्षता पुष्पपाशेन रामकृष्ण नारायण. राम आणि कृष्ण तुका म्हणे समते. दोन थड्यात, एक अलीकडची दुसरी पलीकडची. अलीकडच्या तीराच्या माणसाला पलीकडे जायचं. पलीकडे काय? पहिलं उभा दाता कटी कर ठेवणे. ज्याची दृष्टी समय चरण समय तो पहिल्या तीराला. आता पहिल्या तीराला जीवाला जायचंय पण या तीराहून त्या तीराला जाणं शक्य नाही. नदी तुडुंब भरून वाहते. पोहणं येतं ते जातात, ज्यांना पोहणं येत नाही ते जात नाही. मग काही माणसं म्हटले आम्ही नावेत बसतो आणि पलीकडे जातो. पण नावेला छिद्र असल्यावर नाव जाते का? नवा ठाई फाटून गेली ती तू आमाशी दिधली. बरोबर ना? रक्त रेत जंतू नरकमुतानी भरली काणोबा तुझी गोंगडी जागली. बरोबर ना? नको. पण माणसं नावेत बसले, नाव निघाली. नावेला छिद्र आहे, नावेमध्ये पाणी आलेलं आहे. नाव बुडायला लागली. नाव बुडायला लागल्यावर माणसं म्हणले आता काय करायचं? आता मरायचं. आता काय व्हायचे? छिद्र पडलेल्या नावेत बसलात तर बुडणार. छिद्र पडलेल्या नावेत बसलात तर बुडणार. ज्या नावेला छिद्र नाही अशा नावेत बसा. अजून पुढे बोलू का? छिद्र नसणारी नाव फक्त परमार्थात सापडेल. नाही तर सगळ्या नावा आपल्याला माहिती. आपण सत्यनारायणाच्या नावा पाहतच असेल. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सत्यनारायण महाराज की जय. कलावती नीलावतीला सांगू लागली. पलीकडे तिला पोथी ऐकण्याकरता गणपतराव शामराव आली. पोथी ऐकता ऐकता धो 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 पाऊस पडला. नदी तुडून भरून वाहू लागली. गणपतराव शामराव प्रसाद घेऊन निघाले. निघाल्यानंतर नावे बसले. नावेला छिद्र असल्यामुळे गणपतराव शामराव म्हणले नाव बुडायला लागले. साधू वाण्यानं सांगितलं प्रसाद वाटून खा. दोघांना प्रसाद वाटून खाल्ला आणि पोटामध्ये वजन वाढलं. वजन वाढल्यानंतर नाव तळाला जाऊन टेकली. नाका डोळ्यात पाणी गेलं. मग गणपतराव शामराव म्हणले काय करत? म्हणले साधू वाण्यानं सांगितलं सत्यनारायण महाराज की जय. आली ना नाववर.
म्हणजे रव्याचा प्रसाद खाऊन नाव बुडाली आणि सत्यनारायण महाराज की जे म्हणल्यावर वर आली. कोणी केलं असं कधी? एक लक्षात ठेवा, नावेला छिद्र असेल सत्यनारायण जरी त्याच्यात घातला, कशात म्हणजे ती पूजा आपली त्याच्यात जरी आपण केली तरी नाव आपली काय होणार आहे? इतके पुण्यवान नाही ना आपण. पराशर्यांनी नाव तरवली, त्यांचं सामर्थ्य. दिवसाची रात्र केली, रात्रीचा दिवस केलाय आणि अर्धी नाव पाण्यावर आणून थांबवली, पण कामावर विजय मिळू शकले नाही. आपली तर ही लय ठिकाणी तुटकी फुटकी आहे, पलीकड नाही जात ना. मग जाण्याकरता राम आणि कृष्ण बोलले, तुम्ही जिथे असाल, ज्या स्थितीत असाल त्या स्थितीला तुम्ही राम आणि कृष्णाचं चिंतन करा, तुमचे नाव त्या तीराला जाईल आणि त्या तीराला नाव गेली की भगवान तुम्हाला काल्याचा प्रसाद देईल. मग काल्याच्या प्रसादापर्यंत तुमची नाव तिथपर्यंत गेली पाहिजे. म्हणून आज तुम्ही नावेत बसलात, आता दोन्ही हातात वल्ले घ्या आणि मुखामध्ये राम आणि कृष्णाचं चिंतन करा. विठोबा